नमस्कार, योगिताज किचन स्टोरीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज आपण माझ्या पद्धतीने तर्रीवालं चिकन बनवणार आहोत, ते पण कुकरमध्ये। अगदी 15 मिनिटाच्या आत हे चिकन तयार होतं। चवीला एकदम जबरदस्त असं हे चिकन तयार होतं। चला तर वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी आपण चिकन मॅरिनेट करूया। त्यासाठी इथं मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। हव्या त्या साईजच्या पीसेसमध्ये कट करून घ्या। पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ, एक मोठा चमचा आलं लसूण पेस्ट, 3 चमचे दही। इथं मी घरगुती दही वापरलेलं आहे, अजिबात आंबट नाही। त्यानंतर 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि इथं मी रेडीमेड चिकन मसाला वापरत आहे। तुम्ही हवा तो चिकन मसाला घेऊ शकता। त्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस पिळायचा आहे आणि 1 चमचा कस्तुरी मेथी हातावर चोळून घ्यायची आहे आणि चिकनमध्ये टाकायची आहे। अर्धा चमचा घरगुती गरम मसाला आणि बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा आहे। सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे चिकनला सर्व मसाले कोट होतील। या रेसिपीमध्ये जर तुम्हाला दही टाकायचं नसेल तर तुम्ही 1 टोमॅटोची प्युरी करून टाका। त्यानंतर इथं मी 1 मोठा कांदा आणि 1 टोमॅटो बारीक चिरून भाजून त्याची पेस्ट करून घेतलेली आहे, ते सुद्धा आपल्याला यात टाकायचे आहे। मिक्स करायचं आहे। बऱ्याचदा मी या पद्धतीने चिकन बनवते, अगदी पटकन तयार होतं आणि टेस्ट सुद्धा एकदम जबरदस्त येते। त्यानंतर आता हे चिकन आपण झाकण ठेवून मॅरिनेट करायला ठेवून देऊयात अर्ध्या ते 1 तासासाठी। इथं मी 1 तास चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं होतं, तुम्ही बघू शकता। आता कुकरमध्ये 3 पळ्या तेल टाकायचं आहे। तरी म्हटल्यावर तेलामध्ये कुठंच कॉम्प्रोमाइज करायचं नाही। त्यानंतर 2 तेजपान टाकायचे आहे आणि आपण मॅरिनेट केलेलं चिकन यामध्ये टाकायचं आहे। तुम्ही बघू शकता कलर किती मस्त आलेला आहे। तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण तरी म्हटल्यावर थोडंसं तेल हे जास्तीचंच लागतं। इथे आपल्याला 5 ते 7 मिनिट चिकन पाणी न घालता परतून घ्यायचं आहे, म्हणजेच जे मसाले असतात ते व्यवस्थित इथं परतले जातील। त्यानंतर झाकण ठेवायचं आहे। 5 मिनिट मीडियम फ्लेमवर वाफवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मस्त तेल सुटलेलं आहे। आता आपण 1 ग्लास पाणी टाकणार आहोत, मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडंसं पाणी मी आणखी टाकणार आहे, अर्धी वाटी। पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता कलर किती मस्त आलेला आहे। त्यानंतर झाकण लावून मीडियम फ्लेमला 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। इथे मी मीडियम फ्लेमला 3 शिट्ट्या काढून घेतल्या। कुकरसुद्धा थंड झालेला आहे, चेक करूया। तुम्ही बघू शकता किती मस्त अशी तर्री त्याला आलेली आहे आणि रंगसुद्धा छान आलेला आहे। एकदम जबरदस्त ही रेसिपी आहे। चिकन बनवण्याची इतकी सोपी पद्धत आणि झटपट आहे। अगदी 15 मिनिटाच्या आत हे चिकन तयार होतं। बारीक चिरलेला कोथिंबीर टाकायचा आहे आणि मस्त गरमागरम भाकरीसोबत किंवा चपातीबरोबर, भाताबरोबर सर्व करायचं आहे। तुम्ही बघू शकता ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी। अगदी कमी साहित्यामध्ये, कमी वेळात आणि कमी मेहनतीत हे चिकन तयार होतं। चिकन पण एकदम परफेक्ट शिजलेलं आहे। एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे। थँक्यू फॉर वॉचिंग। भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत।